आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। मारहाण प्रकरणामध्ये सतीश उर्फ खोक्या भोसलेची बीड न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता। खोक्या भोसले याने एका व्यक्तीला बॅटने मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। निर्दोष मुक्तता केल्यानंतर खोक्या भोसले कारागृहातून बाहेर। शक्तीपीठ महामार्ग आता सातारा जिल्ह्यातून जाणार। प्रकल्प खर्च 1,01,000 कोटींवर। शेतकऱ्यांच्या विरोधामुळे कोल्हापुरातील मार्गाच्या आखणीची अधिसूचना रद्द। रत्नागिरी दिवा पॅसेंजर ट्रेन पश्चिम रेल्वेवरून धावणार। नायगाव ते जुचंद्रा या मार्गे पश्चिम रेल्वे ही मध्य रेल्वेचा कनेक्ट होणार। कॉर्ड लाईन तयार झाल्यानंतर वांद्रे टर्मिनसवरून कोकणामध्ये जाता येणार। पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती। राज्यातील गॅस टंचाई विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक। 6 एप्रिलला राज्यभर चूल मांडो आंदोलन। रस्त्यावर चुली मांडून सरकारचा निषेध केला जाणार। राज्यातील नद्यांचं प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल। महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणाच्या स्थापनेला मंजुरी। प्रदूषण मुक्तीसाठी राज्यामध्ये स्वतंत्र प्राधिकरणाचं कवच। आता मोबाईल नंबरप्रमाणेच बँक खातेही पोर्ट करता येणार। आरबीआय लवकरच पेमेंट स्विचिंग सर्व्हिस सुरू करणार। पगार, ईएमआय आणि गुंतवणूक आता विनाअडथळा दुसऱ्या बँकेमध्ये हस्तांतरित होणार। 10वीच्या अतिरिक्त परीक्षेसाठी शिकवणी शुल्क आकारणाऱ्या शाळांवर कारवाई। सीबीएसईकडून शाळांना इशारा। गुण सुधारण्यासाठी होणाऱ्या परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी सीबीएसईच्या शाळा शुल्क घेत असल्यास तक्रार करता येणार। पवित्र प्रणाली टाळून थेट भरती करणाऱ्या शाळांची आता सखोल चौकशी होणार। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर विभागीय स्तरावर 3 सदस्यीय चौकशी समित्या स्थापन। समित्यांना आपला अहवाल 15 मेपर्यंत सादर करावा लागणार। संपूर्ण देशभरामध्ये आज हनुमान जयंतीचा उत्साह। नाशिकच्या अंजनेरी गडावर जन्मोत्सव सोहळा। मारुती रायाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी।